केदारनाथला भेट द्यायची असेल तर ही वेळ सर्वोत्तम आहे, कारण कमी गर्दी आणि आल्हाददायक वातावरण. नुकतीच मी गो फॉर एक्सप्लोर सोबत केदारनाथ ग्रुप टूर केली, तर चला तुम्ही माझ्यासोबत अनुभवा ही व्हर्च्युअल टूर. मुंबईवरून दिल्लीला पोहोचून रात्री 9च्या सुमारास दिल्लीच्या अक्षरधाम मंदिर मेट्रो स्टेशन जवळून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. ग्रुपमध्ये ओळख होताच गप्पा रंगल्या. या दरम्यान हरिद्वार ऋषिकेश ओलांडून आम्ही सकाळी देवप्रयाग येथील त्रिवेणी संगम पाहिला. येथे अलकनंदा आणि भागीरथी व सुप्त रूपाने सरस्वतीच्या संगमानंतर या प्रवाहाला गंगा नदी म्हणून ओळखली जाते. वाटेत धारी देवीचे दर्शन घेतले. ही देवी चार धामांची रक्षक देवी मानली जाते. दुपारच्या सुमारास गुप्तकाशीमधील स्टेवर पोहोचलो. येथील या कमाल व्ह्यू सोबत रूम्स स्पेशियस होत्या. संध्याकाळी केदारनाथ ट्रेकसाठी सुरक्षेच्या ब्रीफिंग नंतर आम्ही लवकर झोपलो व रात्री 2:30च्या सुमारास उठून आम्ही केदारनाथकडे मार्गस्थ झालो. सकाळी 5 वाजता सोनप्रयागला पोहोचून शर्ट जीप मार्फत गौरीकुंड गाठले व नंतर ट्रेकला सुरुवात केली. केदारनाथला भाविकांसाठी घोडा, पालखी यांसारखे पर्याय आहेत, पण आम्ही पायीच निघालो. रामबाडा पूल ओलांडल्यानंतर खऱ्या अर्थाने चढाईला सुरुवात झाली. ही वाट दमछाक करणारी असून तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहते. अखेरीस 12 तासांच्या पायपिटीनंतर आम्ही संध्याकाळी 5च्या सुमारास मंदिराजवळील स्टेवरती पोहोचलो व संध्याकाळची आरती झाल्यावर लवकर झोपलो व रात्री 2:30 वाजता VIP दर्शन घेतले. सकाळी नाश्ता झाल्यावर उतरायला सुरुवात केली. चढाईच्या तुलनेने उतरताना दम कमी लागला, पण दुखणाऱ्या पायांमुळे थोडे कष्ट जाणवलेच. अखेरीस 6 तासांच्या उतराईनंतर आम्ही गौरीकुंडला पोहोचलो व रात्री गुप्तकाशीच्या स्टेवर एका ग्रुप मेंबरचा बर्थडे सेलिब्रेट केला. ट्रिपच्या शेवटच्या दिवशी परतीच्या प्रवासात संध्याकाळी ऋषिकेशमधील गंगा आरती पाहून शॉपिंग करत विविध घाटावर छान वेळ घालवला. दुसऱ्या दिवशी पहाटे 5च्या सुमारास दिल्लीमध्ये ट्रिपची सांगता झाली. ट्रिप संपताना मनात होत्या केदारनाथ यात्रा पूर्ण केल्याचे समाधान व काही नाती जे ट्रिप आधी अनोळखी चेहरे होते, जे आता कुटुंबाप्रमाणे जोडले गेले होते. तुम्हालाही गो फॉर एक्सप्लोर सोबत केदारनाथ ट्रिप करायची असेल तर डिटेल्स कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करेन.